सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्हाला साडीचा ड्रेस कसा झाला आहे ते सांगा आणि जे फिनिशिंग आहे एकदम छान असं आपलं फिनिशिंग झालेलं आहे। तर फिनिशिंग आणि फिटिंग जे आहे आपलं प्रॉपरच असतं, मग ते ब्लाऊजचं असो किंवा ड्रेसचं असो। आणि आजच्या व्हिडिओमध्ये या ड्रेसचं पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग जे आहे आपण बघणार आहोत। सो व्हिडिओ जो एकदम शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण मला भरपूर कमेंट येत होत्या की तुम्ही फक्त ब्लाऊज दाखवता, ड्रेस जे आहे तर ते तुम्ही दाखवत नाही। तर भरपूर कमेंट येत होत्या वन पीस वरती की साडीचा एखादा ड्रेस जो आहे आम्हाला दाखवा। आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते की मी अस्तर किती मीटर घेतलं किंवा अस्तर कोणतं घेतलेलं आहे। तर क्रेपचं अस्तर घेतलेलं आहे, बटर क्रेपचं 30 रुपये मीटर असतं। बॉटम पार्टसाठी मी घेतलेला आहे 2 मीटर घेतलेला आहे आणि बॉडी पार्टसाठी मी 1 मीटर अस्तर जे आहे घेतलेलं आहे। तर टोटल आपल्याला 3 मीटर अस्तर जे आहे वन पीससाठी लागतं आणि 2 मीटरमध्येच आपला जो घेर आहे अस्तरचा तोही खूप निघतो। आता इथं बघू शकता की साडी आहे आणि हे जो येलो कलरचं कापड तुम्हाला दिसतंय ती पदराची बाजू आहे आणि हे जे पिंक कलरचं आहे तर ती निर्याची बाजू आहे। तर आता आपण या दोन्ही जे आहेत तर ते सेपरेट करून घ्यायचं आहे, म्हणजे कट करून घ्यायचं आहे, कारण येलो कलरमध्ये आपण बॉडी पार्ट काढणार आहोत आणि पिंक कलरमध्ये आपण बॉटम पार्ट काढणार आहोत। आता हा मी पदर जो आहे तर तो कट करून घेत आहे। तर पदरामध्ये आपलं व्यवस्थित जे आहे बॉडी पार्ट मग तुम्ही फुल स्लीव्ज ठेवा किंवा एल्बोपर्यंत ठेवा, अगदी व्यवस्थित बसतात। आता हे बघा मी बॉडी पार्टचं जे आपलं कापड होतं पदराचं तर मी कट करून घेतलेलं आहे आणि इकडचं तुम्ही कापड बघू शकता। आता जे वर्क ह्यांनी दिलेलं आहे तर ते वर्क सुद्धा ते निम्मच वर्क आहे, पूर्ण वर्क नाही ते। आता जी आपली प्लेन इथं बाजू दिसते तर ते आपण घेणार आहोत बॅक साईडला। आता हे बघू शकता हे आपलं प्लेन जो कपडा आहे जे आपण खोचतो साडी नेसताना तर तो जो कपडा आहे आपण बॅक साईडला घेणार आहोत आणि जो डिझाईनचा कपडा आहे तर तो आपण फ्रंटला घेणार आहोत। आता सगळ्यात आधी आपण मेजरमेंट टाकूयात, कारण प्रिन्सेस कटमध्ये आपण जो फ्रंट पार्ट आहे तर तो बनवायचा आहे, कारण त्याचं जे फिटिंग आहे खूप छान येतं। जर तुमचं हेवी साईज असेल, चेस्ट जास्त असतील तर एकदम परफेक्ट बसतं। आता इथं बघा आता माप घ्यायचं कसं हे बघा। आता बॉडी पार्ट जो आहे आपल्याला काय करायचं आहे की शोल्डरपासून कमरेपर्यंत आपल्याला घ्यायचा आहे, तो आहे माझा 14 इंच आणि बॉटमचं माप आपल्याला कसं घ्यायचं आहे बघा। कमरेवरती आपल्याला जो टेप आहे तो ठेवायचा आहे आणि जितकी भी तुमची लेंथ आहे तितकी घ्यायची आहे। तर आता माझी बॉटम लेंथ जी आहे 39 आली होती, बॉडी लेंथ माझी 14 आली होती। तर असं आपल्याला मेजरमेंट जे आहे बॉडी आणि बॉटमचं काढायचं आहे। आता बॉडी पार्टची इथं आपण कटिंग करत आहोत सगळ्यात आधी। तर आता आपण काय करायचं आहे की 14 + 1 पूर्ण उंची आपल्याला इथं 1 इंच वाढवायची आहे, कारण शोल्डरमध्ये अर्धा इंच आपलं जातं आणि त्यानंतर आपला जो बॉटम पार्ट आपण जोडतो तर त्यामध्ये अर्धा इंच जातं। तर पूर्ण उंची मी बॉडी पार्टची 15 इंच घेतलेली आहे। त्याच्यानंतर जे शोल्डर आहे मी 8 इंच घेतलेला आहे। 38 साईजसाठी हे जे ड्रेस आहे तर तो मी बनवत आहे। सो मी शोल्डर 8 इंच घेतलं। मुंडा सुद्धा आपल्याला 8 इंच घ्यायचा आहे, जितका आपण शोल्डर घेतो तितकाच आपल्याला मुंडा घ्यायचा आहे। जसं की पॅटर्न तुम्ही बघितला असाल की मी फ्रंटचा जो गळा आहे एकदम कमी ठेवलेला आहे आणि बॅक जो आहे मी वरती 1 हुक केलेला आहे आणि पाठीमागे गळा जो आहे डीप ठेवलेला आहे। आता हे बघा मी शोल्डर 8 इंच घेतलं 38 साईजला, मुंडा सुद्धा 8 इंच घेतलेला आहे। जर तुम्हाला बोटनेकमध्ये बनवायचं नसेल तर तुम्ही रेग्युलरचं जे माप आहे तर ते टाकू शकता डीप नेकचं। आता हे बघा प्रॉपर आपण इथं 9.5 इंच माप घेतलं छातीचं, त्याच्यानंतर 2 इंच मार्जिन एक्स्ट्रा आपण यामध्ये घेतलं। कमरेचं जे माप आहे तर ते सुद्धा मी 8.5 इंच घेतलेलं आहे। 8.5 मध्ये सुद्धा आपण 2 इंच मार्जिन ॲड करायचं आहे। सेम मेथड आपण जी ब्लाऊजला करतो तशीच ड्रेसला सुद्धा बॉडी पार्टला करायची आहे, तर त्याचं जे फिटिंग आहे फिनिशिंग आहे खूप छान बसतं। तर तुम्ही आहे तसा जर पार्ट काढला फ्रंटचा तर तो काय होतं की नॉर्मल लेडीजला व्यवस्थित बसतात, पण जे हेवी चेस्ट असतात छातीचं जे पोर्शन आहे थोडं जास्त असतं त्यांना ते चपटा दिसतो। सो तुम्ही ही जे ह्या पद्धतीने जे आहे प्रिन्सेस कट जो आहे फ्रंटला ठेवत जावा, एकदम व्यवस्थित बसतं बॉडी पार्ट। आता मुंडा मी 1.5 इंच आत घेतला, त्याच्यानंतर शोल्डरवरून मी जोडलं। आता जी गळ्याची रुंदी आहे मी घेत आहे 3 इंच, कारण मी जास्त गळा रुंदी जी आहे ठेवत नाही या ड्रेससाठी, कारण मी या ड्रेसवरती ओढणी वगैरे घेणार नसल्यामुळे मी जो गळा आहे कमी ठेवलेला आहे। आता गळ्या रुंदी मी 3 इंच घेतली, गळ्याची जी उंची आहे तर मी 4 इंच घेतलेली आहे। आता हे बघा गळ्या रुंदी 3 इंच घेतली, गळ्याची उंची मी 4 इंच घेतली, त्याच्यानंतर राऊंड शेप असा मी दिलेला, एकदम सिंपल असा शेप जो आहे आपल्याला द्यायचा आहे। आता फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे आपल्याला द्यायचा आहे 1 इंचावरती, तोही आपण 1.5 इंच मुंडा आत घेतला होता, तिथून आपण फ्रंट मुंड्याचा 1 इंचावरती शेप द्यायचा आहे। बॅक मुंड्याचा जो शेप आहे आपल्याला द्यायचा आहे 1.5 इंचावरती, तो आपण पहिल्यांदा जो आपला मुंडा इथं मार्किंग केला होता त्यावरती बॅक मुंड्याचा शेप द्यायचा आहे। तर दाखवल्याप्रमाणे मुंड्याचा तुम्ही असा शेप द्यायचा आहे।
आता प्रिन्सेस कटचा कट पॉईंट आपण घ्यायचा आहे 4 इंचावरती. तर हे बघा मी 4 इंचावरती घेतला. वरून आपण बस्ट पॉईंट घ्यायचा आहे 10.5 इंचावरती. आता हे जे मार्किंग आहे तुमच्या अगदी लक्षात येत असेल किंवा नसेल, त्यामुळे मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगत आहे की मी किती किती कुठे कुठे घेतलेला आहे. आता मुंड्याच्या खालून वरती आपण 2 इंच घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर असा प्रिन्सेस कटचा जो शेप आहे आपल्याला द्यायचा आहे. जसं आपण ब्लाऊजला देतो तसंच आपण या बॉडी पार्टला सुद्धा जो आहे तर तो द्यायचा आहे. आता हे बघा मुंड्याच्या खालून वरती मी 2 इंच घेतलं. त्याच्यानंतर प्रिन्सेस कटचा एकदम सिंपल असा आपण आकार दिलेला आहे. आता आपण काय करायचं आहे की दोन्ही साईडला 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे. जसं आपण ब्लाऊजमध्ये वाढवतो तसंच आपण दोन्ही साईडला याला प्रिन्सेस कटच्या 1.5 इंच घ्यायचं आहे. आता आपलं जे पूर्ण पेपर मार्किंग आहे तर ते झालेलं आहे. आता आपण हे कटिंग करायचं. तर आता कटिंग करताना सगळ्यात आधी आपण जो बॅकचा पार्ट आहे, बॅक मुंड्याचा शेप आहे तर तो कट करायचा आणि त्याच्यानंतर मग आपण फ्रंट मुंड्याचा शेप कट करायचा आहे. तर आता हे बघा फ्रंट आणि बॅक सुद्धा आपण सेपरेट करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर दाखवल्याप्रमाणे आपल्याला फ्रंट पार्ट जो जे कटिंग आहे पेपरचं तर ते करून घ्यायचं. गळ्याच्या दोन्ही साईडला मी कट्स दिलेले आहेत. आता पुढचा जो गळा आहे आपण असा कट केलेला आहे. त्याच्यानंतर प्रिन्सेस कटचा जो पार्ट आहे तर तोही आपल्याला कट करायचा आहे. तर आता हे बघा आता आपलं फ्रंट आणि बॅकचं जे कटिंग आहे पेपर कटिंग झालेलं आहे. आता आपण हेच कटिंग जे आहे अस्तरवरती ठेवणार आहोत. म्हणजे आपण जे क्रेपचं अस्तर घेतलेलं आहे तर त्याच्यावरती आपण हे ठेवणार आहोत. तर येलो कलरचं इथं अस्तर घ्यायचं आहे कारण बॉडी पार्ट आपण येलो कलरमध्ये काढणार आहोत. आता फ्रंट आणि बॅक जो आहे आपण बॅक बाजूलाच काढायचा आहे. आता इथं तुम्ही बघू शकता की अस्तरवरती मी जो आपला पॅटर्न आहे पेपरचा कशा पद्धतीने ठेवत आहे. इथं जी आपली आयन हुकची पट्टी आपण जोडतो ब्लाऊजसाठी तर तिथं आपण कसं एका साईडला वाढवतो तर तसंच आपण सेम याला सुद्धा वाढवायचं आहे बॉडी पार्टला. तर बघा खाली मी 1.5 इंच घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने हा जो पॅटर्न आहे अस्तरवरती आपल्याला ठेवायचा आहे. पॅक बाजूलाच ठेवायचा आहे. आता आपण हे काय करायचं ठेवून आहे तसं हे पहिल्यांदा आपण मार्किंग करून घ्यायचं. आता हे बघू शकता आपण आहे तसं हे मार्किंग करून घेतलं. त्याच्यानंतर जी बाजू आपली दुसऱ्या बाजूला जॉईंट होणार आहे तर त्या साईडला आपल्याला इथं काय करायचं आहे अर्धा इंच थोडंसं इथं आपल्याला वाढवायचं आहे कारण ही जी बाजू आहे आपली दुसऱ्या साईडला जॉईंट होणार आहे. आता आपण हे कटिंग करायचं. तर आपला प्रिन्सेस कटचा पहिला पार्ट आपण हा गळ्याच्या साईडचा कट करत आहोत. तर हा बघा आपण गळ्याचा पार्ट जो आहे तो कट केलेला आहे. तर आता बॅक पार्ट सुद्धा आपण ठेवून असाच कट करायचा आहे आणि तोही आपल्याला पॅक बाजूलाच ठेवायचा आहे. बॅक पार्टमध्ये सुद्धा आपल्याला कोणतंच एक्स्ट्रा मार्जिन जे आहे घ्यायचं नाही. जसा पेपर आहे तसाच ठेवून तो आपल्याला कट करायचा आहे.
आता मी थोडासा जो अँगल आपला आहे कॅमेराचा तर तो चेक केला की व्यवस्थित आहे का, कारण मी ड्रेसचं जे शूट आहे तर ते जास्त करत नाही, सो एवढं लक्षात येत नाही की तो व्यवस्थित बसला आहे का किंवा व्यवस्थित शूट होतं आहे का, ते मी एकदा चेक केलं. आता हे बघा आपला बॅक पार्ट जो आहे तर तो आहे तसा इथं आपण ठेवलेला आहे, त्याच्यानंतर मार्किंग केलेलं आहे आणि आपण आहे तसा हा कटिंग करून घ्यायचा आहे. याच्यामध्ये आपल्याला कोणतंच एक्स्ट्रा मार्जिन जे आहे तर ते घ्यायचं नाही. तर आता प्रिन्सेस कटचा दुसरा जो आपला पार्ट आहे तर तोही ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं आहे. जर तुम्ही एक्स्ट्रा मार्जिन नाही वाढवलं तर फिटिंगमध्ये भरपूर प्रॉब्लेम होऊ शकतो. तर त्यामुळे आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की मी कुठे कुठे वाढवलेलं आहे किंवा किती वाढवलेलं आहे आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे आणि मगच अस्तरवरती आपल्याला ते कटिंग करून मग मेन कापडावरती आपल्याला तेच जे अस्तर आहे ठेवून आपल्याला कट करायचं आहे. सो अस्तर कटिंग करताना आपल्याला एकदम लक्षात ठेवून महत्त्वाच्या गोष्टी मगच अस्तर जे आहे कटिंग करायचं आहे. जर तुम्ही अस्तर कटिंग करायला चुकला तर मेन कापडावरती सुद्धा कटिंग जे आहे आपलं चुकतं. आता बघा आपली जी फिटिंगची बाजू असते तर फिटिंगच्या साईडला मी कमरेकडच्या साईडला 1.5 इंच घेतलेला आहे. तर हे बघा प्रिन्सेस कटच्या सगळ्यात आधी आहे तसा आपण पार्ट ठेवला, त्याच्यानंतर जी फिटिंगची साईड असते आपली कमरेकडची साईड तर क्रॉसमध्ये आपल्याला 1.5 इंच तिकडे वाढवायचं आहे. त्याच्यानंतर आपण अर्धा इंच जी बाजू आपली गोलाकारची दिसते त्या साईडला मी अर्धा इंच घेतलेला आहे. आता हे बघा आपलं जे फ्रंट आणि बॅकचं कटिंग आहे अस्तरवरती आपण केलेलं आहे. स्लीव्ज मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवत असते तर त्यामुळे मी स्लीव्जचं कटिंग जे आहे या व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही, कारण अगोदरच जो व्हिडिओ आहे खूप लॉंग झालेला आहे. आता आपण हे मेन कपड्यावरती ठेवून कट करायचं आहे. तर पदराला जे आहे थोडंसं डॅमेज होतं, सो मी व्यवस्थित इथं बघून जे आहे कट करत आहे. ही जी साडी आहे पूर्ण चांगली होती, फक्त पदराला जे आहे थोडंसं डॅमेज होतं कुठे तरी कापड, त्यामुळे मी हा जो ड्रेस आहे बनवलेला आहे आणि एकदम छान असा जो आहे ड्रेस आपला बनलेला आहे. फिटिंग एकदम प्रॉपर असं झालेलं आहे, जसं की माझं ब्लाऊजमध्ये एकदम प्रॉपर फिटिंग असतं तसंच यासुद्धा ड्रेसमध्ये एकदम प्रॉपर फिटिंग आणि फिनिशिंग झालेलं आहे. आता हे बघा सगळ्यात आधी आपला जो फ्रंटचा पार्ट होता गळ्याकडचा तर तो इथं असा ठेवायचा आहे, तोही आपल्याला बॅक बाजूलाच ठेवायचा आहे मेन कापडाच्या. आता हे बघा मेन कापडावरती आपण असं याचं कटिंग करून घ्यायचं. आता प्रिन्सेस कटचा दुसरा पार्ट सुद्धा आपण त्याच्यामध्येच ॲडजस्ट करायचा आहे साईडला. आता जी पदराची आपल्याला ही धडी आहे तर त्या अजिबात कट वगैरे आपल्याला करायची नाही, कारण बॉटम जो आहे आपला बॅक साईडचा तर तो पूर्ण प्लेन आहे. सो आपण त्याला ती धडी जी आहे तर ती लावणार आहोत. सो आपण ही जी धडी आहे अगदी व्यवस्थित काढणार आहोत पूर्ण. आता आपला बॅक पार्ट आता हे बघू शकता आपला जो बॅक पार्ट आहे तोही आपण कट केलेला आहे. फ्रंट पार्ट जो आहे तर तोही आपण कट केलेला आहे. आता ही जी राहिलेली धडी आहे तर ती आपण बॉटमला जे आहे बॅकसाठी वापरणार आहोत. आता आपण इथं अस्तर कटिंग करणार आहोत बॉटमचं. तर सगळ्यात आधी आपण इथं अस्तर कटिंग करणार आहोत बॉटमचं. तर अस्तर बघा असं आपण फोल्ड करून घ्यायचं आहे, 4 फोल्ड करून घ्यायचं आहे अस्तर. तर आता हे बघा हे सिंगल फोल्ड झालं, आता हे आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचं आहे.
अस्तर मी कधीच अमरेला घेर वगैरे काढत नाही, कारण अमरेला घेरला जे आहे अस्तर खूप जास्त लागतं. सो मी जे अस्तर आहे तर ते अशा पद्धतीनेच काढत असतो. आता आपला जो बॅकचा पार्ट आहे तर तो अशा पद्धतीने ठेवायचा आहे, म्हणजे जी कमरेचं माप आहे आपण ठेवायचं आहे. आता कमर जी आहे मी 8.5 इंच घेतली होती, 8.5 + 2 इंच आपण याच्यामध्ये मार्किंग केलं. आणि त्याच्यानंतर जितकी आपली जी लेंथ आहे, तर माझी जी उंची आहे बॉटमची तर ती 39 आली होती. तर मी 39 इथं जे मेजरमेंट आहे तर ते घेतलं. त्याच्यानंतर आपण असं पूर्ण जो आपला जेवढा घेरा आहे अस्तरचा तर तो आपल्याला पूर्ण घ्यायचा आहे. थोडासा बॉटमला आपण कर्व शेप दिलेला आहे. तर हे बघा अशा पद्धतीने जर तुम्ही घेर काढला तर काय होतं, कमी अस्तरमध्ये भरपूर घेर निघून जातो. आता हा बघा घेर आपला एकदम भरपूर असा निघलेला आहे. अमरेला घेर काढायची काहीही आपल्याला गरज लागत नाही, शिवाय अस्तरसुद्धा आपल्याला याला कमी लागतं. तर आता आपण आपला जो मेन कपडा आहे, मेन बॉटमचा जो घेर आहे तर तो कट करायचा. आता या साडीमधला जो प्लेन कपडा होता तर तो आपण कट केलेला आहे बॅकसाठी, तर तो आपण बॅकला यूज करणार आहोत. आणि जो डिझाईनचा कपडा आहे तर तो जो कळ्या आहेत आपण काढणार आहोत तर तो फ्रंटला आपण यूज करणार आहोत. आता आपलं जे मेन कापड आहे तर मी ते डबल फोल्ड केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण पूर्ण उंची तो मोजून घ्यायची आहे. तर पूर्ण उंची माझी आहे 39, त्याच्यामध्ये मी 2 इंच मार्जिन जे आहे तर ते ॲड करणार आहे. आता तुम्ही म्हणाल की 2 इंच मार्जिन ॲड का केलं, तर 2 इंच मार्जिन आपण ह्याच्यासाठी ॲड करायचं आहे कारण ज्यावेळी आपण कळ्या जोडतो तर त्यावेळी जे कापड आहे कमी जास्त होतं, तर त्यामुळे आपण थोडीशी जी लेंथ आहे तर ती वाढवायची आहे. शिवल्यानंतर एकदम आपली जी व्यवस्थित आहे लेंथ प्रॉपर तयार होते. आता हे बघा आपण ही जी लेंथ जी आहे वरती कट केलेली आहे 41 इंचावरती. आता कळ्यांच्या ज्या मधला जो स्पेस आहे तर तो प्रॉपर यायसाठी मी तर माप घेतलं, त्याच्यानंतर एक लाईन इथं मार्किंग केली. आता आपण वरून काय करायचं आहे 5 इंचावरती जो आहे सेंटर पॉईंट काढून आपण असा जे आपल्या कळ्या आहेत तर ते कट करायचे आहेत. आता तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेल की मी कुठे 5 इंच घेतलेला आहे आणि कशा पद्धतीने ज्या कळ्या आहेत तर ते मी कट करत आहे. तर स्किप अजिबात करू नका, एकदम शेवटपर्यंत बघा. तर त्या कळ्यांच्या मधला जो स्पेस आहे मी इथं मार्किंग करून घेतला. त्याच्यानंतर वरती 5 इंच घेतलं आणि खाली मी बॉटमला जितका आपलं घेर आहे तर तो मी घेत आहे. आता तुमच्या साडीला जर अशा प्रकारची डिझाईन नसेल किंवा साडी जर प्लेन असेल किंवा साडी तुमची काठपदरची असेल तर कसं कटिंग करायचं तर ते सुद्धा तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर या पद्धतीने आपल्या ज्या कळ्या आहेत तर त्या काढून घ्यायच्या आहेत. वरून मी 5 इंच घेतलेला आहे सेंटर पॉईंट काढून आणि बॉटमला अशा प्रकारे आपण अशी कट करत आहोत. आता हे बघा सेंटरला अशी मी मार्किंग केलं. त्याच्यानंतर दोन्ही साईडला 2.5 इंच घेतलेला आहे. हा जो हातला सेंटर आपण घेतला मधला आणि अशा प्रकारे आपण अशा ज्या कळ्या आहेत तर त्या काढून घ्यायच्या आहेत. आता टोटल आपल्या ज्या कळ्या आहेत तर ते 6 कळ्या निघलेल्या आहेत तिथं. जर तुमची प्रॉपर जर साडी अशीच असेल तर तुम्ही अशा पद्धतीने जे कळ्या आहेत तर ते काढू शकता. आता हे बघा दोन्ही साईडला मी 2.5 घेतलं, म्हणजे आपलं 5 इंच होतं. तुमचं जर माप लहान असेल 34 किंवा 32 असेल तर तुम्ही 4 इंच सुद्धा घेऊ शकता. तर दोन्ही साईडला तुम्ही 2-2 इंच घ्यायचं आहे, म्हणजे 4 इंच होतं. आणि हे जे माप आहे तर ते असं प्रॉपर नाही, कारण शिवत्या वेळेस आपल्याला ॲडजस्ट करावं लागतं. जे आपण अस्तर प्रॉपर कट केलं होतं कमरेकडचं, तर शिवताना आपल्या ज्या कळ्या आहेत तर त्या कमी जास्त घ्याव्या लागतात कपड्यामध्ये. आणि त्यावेळेसच मग एकदम व्यवस्थित असा ज्या आपल्या कळ्या आहेत तर त्या सेट होतात टीप मारल्यानंतर. तर हे बघा आता हे बघा एका साईडला 2.5 परत दुसऱ्या साईडला 2.5 आणि मग 5 इंच घेतलं. त्याच्यानंतर परत ही जी कळी आहे मी अशी कट करत आहे. आपली लास्टची जी कळी आहे ती. आता हे बघा आता ह्या ज्या कळ्या आहेत तर त्या आपण कट केलेल्या आहेत. तर परत आपण ह्या एकदा ज्या आहेत व्यवस्थित कट करणार आहोत एकमेकांवरती अशा ठेवून. आता आपण हे काय करायचं आहे की आपला जो बॅक पार्ट आहे तर तो इथं कट करायचा आहे. जर तुमचं कापड प्लेन असेल तर तुम्ही अशा पद्धतीने जे आहे कटिंग करू शकता. जसं मी आता बॅक पार्टचं जे कटिंग आहे तुम्हाला दाखवणार आहे. कळ्या मी कशा कट केलेल्या आहे. तर अशा पद्धतीने आपला जो अनारकली टाईप ड्रेस आहे तर तो तयार होतो. आता हे बघा आपलं जे प्लेन कापड होतं बॅक पार्टचं तर ते असं आपण 4 फोल्ड करायचं आहे, म्हणजे 4 ह्याच्या घड्या आपण करायच्या आहेत. तर हे बघा 4 घड्या आपण केल्या. 4 कळ्या आपल्या बॅक साईडला येणार आहेत. फ्रंटला आपल्या जास्त येतात पण पाठीमागच्या साईडला आपल्या 4 कळ्या येणार आहेत. कापड कमी असल्यामुळे प्लेन हे बघा 4 आल्या. आता बॅक पार्ट जो आहे आपण असा फोल्ड करायचा आहे. 4 घड्या बॅक पार्टच्या सुद्धा आपण इथं मारून घ्यायच्या आहेत. तर हे बघा
आपला बॅक पार्ट आहे त्याच्या 4 घड्या मी अशा केल्या. सेंटरला बरोबर आपल्याला ह्या ठेवायच्या आहेत. त्याच्यानंतर दोन्ही साईडला मार्किंग केलं. आता शिलाई मार्जिनसाठी आपल्याला दोन्ही साईडला अर्धा इंच घ्यावं लागतं. आता पूर्ण उंची इथं घेतलेली आहे मी 41, कारण फ्रंट पार्टची मी उंची घेतली होती 41, बॅक पार्टसुद्धा उंची जी आहे आपल्याला 41 घ्यायची आहे. त्याच्यानंतर कळींचा जो शेप आहे आपल्याला दाखवल्याप्रमाणे द्यायचा आहे. तर ही एकदम सिंपल मेथड आहे कळ्या काढण्याची. जर तुमचं फ्रंट पार्टला काही डिझाईन नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने जे आहे फ्रंट पार्टला सुद्धा कळ्या ज्या आहेत तर त्या काढू शकता. आता बघा ह्या ज्या कळ्या आहेत आपण एकमेकांवरती अशा ठेवायच्या आहेत. तर मी 5 इंच वरती घेतलं होतं, तर ते थोडंसं मी एक्स्ट्रा घेतलं होतं. आपण ते नंतर आता हे व्यवस्थित कळ्या ज्या आहेत एकदम प्रॉपर अशा कट करणार आहोत एकमेकांवरती ठेवून, म्हणजे दिसायला सुद्धा फिनिशिंग वाटेल. आणि कापड जे आहे डिझाईन जी आहे आपली सेंटरची तर ती सुद्धा कुठेतरी एका साईडला झालेली दिसणार नाही, दोन्ही साईडला जे आहे व्यवस्थित दिसेल. तर हे बघा तर हे एकदम व्यवस्थित आणि प्रॉपर आपण ज्या कळ्या आहेत तर त्या कट करायच्या आहेत. आता तुम्ही म्हणाल की ही कमरेची जी रुंदी आहे तर ती व्यवस्थित बसेल का? थोडंसं आपल्याला ॲडजस्ट करावं लागतं. कापडामध्ये कमी जास्त टिप मारत्यावेळी पण व्यवस्थित ॲडजस्ट होतात, काही प्रॉब्लेम येत नाही. आणि एकदम सिंपल मेथड आहे. तुम्ही जसं शिवायला घ्याल, कटिंग कराल किंवा शिवाल तसं तुम्हाला एकदम सोपं ते जाईल शिवत्यावेळी. तर हे बघा आपल्या ज्या कळ्या आहेत तर त्या प्रॉपर आपण अशा कट केलेल्या आहेत. आणि याचा जो लुक आहे एकदम छान असा आपला आलेला आहे, बघू शकता. शिवल्यानंतर ह्या सुद्धा तितक्याच छान वाटतील. आता आपण याला पूर्ण टीप मारून घेणार आहोत आणि अस्तर जॉईंट करून घेणार आहोत. आता बघा हे मी टीप मारून घेतलेलं आहे. अस्तरसुद्धा मी आतल्या साईडला जॉईंट केलेलं आहे. अस्तरला सुद्धा बॉटमला आपण टीप मारून घेतलेली आहे. आणि बघू शकता ह्याचा जो गेटअप आहे एकदम छान असा आपला आलेला आहे. बॅक पार्टला सुद्धा मी तर जसं की मगाशी म्हटलं होतं, जी पदराची धडी होती तर ती आपण अशी तुकडे तुकडे पहिल्यांदा करून कापडाला जोडली आणि त्याच्यानंतरच मग आपण ज्या कळ्या आहेत तर त्या जोडलेल्या आहेत. आणि अशा पद्धतीने आपण बॉटम पार्ट जो आहे तयार केलेला आहे. तर आता आपण बॉडी पार्ट जो आहे तयार करणार आहोत. तर हे जे पार्ट्स आहेत आपल्याला व्यवस्थित इथं तयार करून घ्यायचे आहेत. आता मी इथं गळा रुंदी 3 इंच घेतलेली आहे. मागचा गळा जो आहे मी थोडासा इथं डीप ठेवलेला आहे. तर हे बघा बॅक जो आहे तुम्ही बोटनेकमध्ये कोणताही जो शेप आहे गळ्याचा देऊ शकता. तर मी मटक्या गळ्याचा जो शेप आहे तो ते दिलेला आहे बॅक साईडला. गळ्या रुंदी आपल्याला फ्रंटला आपण 3 इंच घेतली होती, बॅकला सुद्धा आपल्याला 3 इंचच घ्यायचे आहे. आता सरळ कापडावरती हे जे अस्तर आहे आपल्याला ठेवायचं आहे. त्याच्यानंतर गळ्या जो आहे आपल्याला व्यवस्थित सेट करायचा आहे. त्याच्यानंतर अर्धा इंचाच्या स्पेसवरती आपल्याला पूर्ण गळ्याला जे आहे टीप मारून घ्यायची. आता अस्तर जे आहे आतल्या साईडला आपण पूर्ण फोल्ड करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सरळ कापडावरती आपण दाबटीप द्यायची आहे एकदम कॉर्नरला. तर हे बघा एकदम कॉर्नरला आपल्याला टीप द्यायची आहे. आता चारी बाजूने आपण ह्याला स्टिच करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण जसे बॅकनेक ब्लाऊजला टक्स देतो तसेच टक्स जे आहेत आपण याला द्यायचे आहेत. पण टक्समध्ये आपण जास्त कापड जे आहे घ्यायचं नाही. मी अर्धा इंचापेक्षा सुद्धा कमी जे आहे टक्समध्ये कापड धरतो. आता हे बघा एक्स्ट्राचं सगळं कापड जे आहे आपलं पूर्ण कटिंग करून घ्यायचं. आणि आपल्याला टक्स द्यायचे आहे तिथं. हे बघा थोडंसं मी तर टक्समध्ये जे कापड आहे तर ते घेतलेलं आहे. जास्तही नाही घ्यायचं, मग आपल्याला जो बॅक पार्ट आहे तो लहान होतो, फ्रंट पार्टचा जो आहे तर तो मोठा होतो. आता फ्रंट पार्टसुद्धा आपण तसंच करायचं आहे. सरळ कापडावरती अस्तर ठेवायचं आहे. सगळ्यात आधी आपण गळा इथं सेट करून घ्यायचा आहे.
एक्स्ट्राचं सगळं कापड आपल्याला कट करायचं आहे, त्याच्यानंतर छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत। अस्तर जे आहे आतल्या साईडला पूर्ण पलटी करून घ्यायचं। आता चारी बाजूने आपण याला टिप मारून घेणार आहोत। त्याच्यानंतर एक्स्ट्राचं सगळं कापड जे आहे पूर्ण आपण याला कटिंग करून घ्यायचं। आता ह्याची जी रुंदी आहे मला थोडीशी एक्स्ट्रा वाटत होती, सो मी थोडंसं इथं कापड जे आहे कट केलेलं आहे। आता प्रिन्सेस कटचा जो दुसरा पार्ट आहे आपला, तर तोही अशा याच्यावरती आपल्याला ठेवायचा आहे आणि याला सुद्धा आपण चारी बाजूने टिपा मारून घ्यायचे आहेत। अस्तर आणि मेन कापड प्रॉपर जोडून आपल्याला एक्स्ट्राचं सगळं कापड जे आहे आपल्याला पूर्ण इथं कटिंग करून घ्यायचं। तर हे बघा, तर आता आपण हे जसं आपण ब्लाउजला प्रिन्सेस कट जोडतो तसा सेम आपण याला सुद्धा जो प्रिन्सेस कट आहे एकदम सिंपल असा जोडायचा आहे। तर हे बघा, तर कुठेही कापड जे आहे आपलं अजिबात कमी जास्त होत नाही, एकदम प्रॉपर असं व्यवस्थित बसलेलं आहे। शिवाय शेप सुद्धा आपला जो प्रिन्सेस कटचा आहे एकदम व्यवस्थित आणि छान असा आलेला आहे। तर हे बघा, आता आपण फ्रंट पार्ट इथं तयार केला, त्याच्यानंतर बॅक पार्ट सुद्धा आपण तयार केला होता। तर आता आपण इथं काय करायचं आहे की सरळ बाजूने शोल्डर जे आहेत एकदम कॉर्नरला टिप मारायचे आहे, म्हणजे एकदम काठाला आपल्याला टिप मारायची आहे शोल्डरला। आता शोल्डर जे आहे आपण एकमेकांवरती असं ठेवायचं आहे। त्याच्यानंतर शिवत्या वेळी आपल्याला काय होतं की शोल्डर जे आहे कमी जास्त होतं, तर आपण हे इक्वल करून घ्यायचं आहे, दोन्ही शोल्डर आपल्याला समान करून घ्यायचं आहे आणि ब्लाऊज जे आहे उलटा करून मग प्रॉपर आपण जे आपलं शोल्डर आहे तर ते लॉक करून व्यवस्थित इथं जोडून घ्यायचं आहे अर्ध्या इंचच्या स्पेसवरती। तर आता हे बघा, शोल्डर आपण जोडून घेतलं। आता आपण इथं फ्रंट पार्ट जो आहे तो जोडायचा आहे। इथं मी फ्रंट पार्ट तयार केला होता रेड कलरचा, तर तो इथं आपण जोडून घ्यायचा। आता बॅक पार्ट सुद्धा आपण इथं जोडून घेणार आहोत। तर आता हे बघा, फ्रंट आणि बॅक जो आहे आपण बॉडी पार्ट आणि बॉटम पार्ट जोडून घेतलेला आहे। आता हे बघू शकता। आता हे जे राहिलेलं शिल्लक कापड आहे एक्स्ट्राचं तुम्ही तर बघू शकता साईडला थोडं थोडं जे कापड आपलं आहे आपलं बॉटमचं कापड आहे एक्स्ट्रा साईडला थोडं थोडं राहिलेलं आहे, तर ते प्रॉपर आपण कट करून घ्यायचं। तर तेही तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने आपल्याला हे कट करायचं आहे। तर पहिल्यांदा आपल्याला हे व्यवस्थित समान करून मगच आपण फिटिंगची जी माप आहे तर ते टाकणार आहोत। तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे कट करायचं आहे। एक्स्ट्रा जे कापड आपलं राहतं शिल्लक जोडल्यानंतर ते आपण व्यवस्थित असं कट करून घ्यायचं। आता आपण हे फिटिंगची जी माप आहे तर ते टाकणार आहोत। आता हात रुंदी जी आहे मी घेतलेली आहे 5.5 इंच आणि छातीचं जे माप आहे माझं येतं 38 माप येतं, तर त्याचा निम्मा आपल्याला करायचा आहे 19। तर ड्रेस असल्यामुळे काय होतं की आपण अर्धा इंच याच्यामध्ये लूज सोडायचा आहे छाती आणि कमरेमध्ये। ब्लाऊजला आपण एकदम प्रॉपर माप घेतो, पण ड्रेससाठी काय करायचं आहे फक्त अर्धा इंच आपण याच्यामध्ये लूजिंग सोडायचं आहे। तर मी 19 माझं माप येतं, तर मी अर्धा इंच इथं घेतलेलं आहे। 19.5 मी छातीचं माप घेतलं। कमरेचं जे माप आहे माझं 34 येतं, म्हणजे 17 येतं। तर 17च्या आपण इथं काय करायचं आहे की अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे। 17.5 इंच मी माप घेतलेलं आहे। आता जी टीप आपण इथं वरून खाली घेतो तर ती रेड कापडावरती सुद्धा 1 इंच आपण खाली घ्यायची आहे। बघू शकता आपण दोन्हीकडे टिपा मारून घेतलेल्या आहेत दोन्ही साईडला आणि रेड कापडावरती आपण घ्यायची आहे 1 इंचावरती रेड कापडावरती आपल्याला ती जी टीप आहे तर ती घ्यायची आहे। आता आपण अस्तर बॉटमचं जोडताना इथं काय करायचं आहे, पहिल्यांदा आपण अस्तर आणि मेन कापड एकदम नाही जोडायचं, पहिल्यांदा आपण मेन कापड जोडायचं आहे आणि जे आपण लॉक केलं होतं कापड तर तिथून आपण ही जी टीप आहे तर ती घ्यायची आहे, म्हणजे साईडचं फिनिशिंग जे आहे खूप छान येतं आपलं। त्याच्यानंतर मग आपण अस्तर जे आहे तर ते जोडायचं। तर कधीही आपण वन पीस शिवत असताना मेन कापडाने अस्तर जे आहे आपल्याला एकदम ते घेऊन जोडायचं नाही, मेन कापड सेपरेट जोडायचं, अस्तर सेपरेट जोडायचं।
तरच फिनिशिंग जे आहे आपल्या ड्रेसला छान येतं. आता एक साईड झालेली आहे माझी कंप्लीट. दुसरी साईड बघू शकता आपण कशा पद्धतीने ती शिवून घ्यायची आहे. बघा इथं जिथं आपण ते कमरेचं माप जे आहे लॉक केलं होतं तर तिथूनच आपण ती जी टीप आहे बॉटमची तर ती घ्यायची आहे. पहिल्यांदा आपण हे मेन कापडाला टीप मारली, त्याच्यानंतर मग आपण इथं अस्तर जे आहे तर ते जोडून घ्यायचं. तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. काही डाऊट असेल तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चॅनलवरती जर तुम्ही माझ्या नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा. सोबत बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्याकडे येईल. आणि या ड्रेसवरचे जे रील्स आहेत किंवा व्हिडिओज आहेत मी शॉर्ट व्हिडिओला अपलोड करेन, सो तुम्ही नक्की बघा या ड्रेसचा फायनल लुक. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. तर बघू शकता तुम्ही साईड फिटिंगसुद्धा एकदम आपलं छान आणि फिनिशिंग असं आलेलं आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.